खरीप हंगामात सततच्या पावसाने शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे। याची पीक विमा कंपनीला तक्रार केल्यानंतर पाहणी करायला आलेल्या एजंटने पैशाची मागणी केल्यास पैसे न देण्याचे आवाहन माजी आमदार सुधीर पारवे यांनी केले आहे। कोल्हापूर कुही तालुक्यामध्ये सातत्याने पाऊस हा पडतोय। जवळपास 1.5-2 महिन्यापासून प्रचंड लगातार पाऊस पडत असल्यामुळे शेत पिकाची मोठ्या प्रमाणामध्ये हानी झालेली आहे, नुकसान झालेली आहे। त्याच्यामध्ये विशेषतः सोयाबीन पीक आहे, कपाशी पीक आहे, ज्यांनी मिरचीचे रोपटे टाकले ते आहे, काही भाजीपालेवाले, काही तूर पिकांचे काही शेतकरी आहेत आणि काही अन्य छोटे मोठे काही शेतकरी पुन्हा आहेत। सातत्याने पाऊस पडत असल्यामुळं त्या पिकाला खरपा खाण्याकरता सोयाबीनच भेटली नाही। अशा याच्यामध्ये बऱ्याचशा याच्यामधल्या पुरही आले, नदी काठावरच्या जमिनी खरवून गेल्या आणि अशा याच्यामध्ये फार मोठी प्रचंड नुकसान झाली आहे। पाणी सातत्याने पडत असल्यामुळे शेतामध्ये पाणी साचून आहे आणि पाणी साचल्यामुळे ते सोयाबीन असेल, कपाशी असेल, अन्य पिकाचे मुळच सडून गेले आणि अशा याच्यामध्ये त्याला जे अन्नद्रव्य भेटायला पाहिजे ते भेटलं नाही। त्याच्यामुळे त्या रोपट्याची वाढ झाली नाही आणि नंतर ते पिकच नेस्तनाबूत झालेलं आहे, शेंगा भरलेलं नाही। अशा याच्यामध्ये मी प्रवास केला आणि प्रवास करून त्या ठिकाणी शेतकऱ्याला सांगितलं आणि विमा कंपनीच्या अधिकाऱ्याला ते केंद्र सरकारने, मी नरेंद्र मोदी साहेबांचं अभिनंदन करेन की या शेतकऱ्याला उभं करण्याकरता 1 रुपयात मध्ये विमा काढला। त्या विम्याचा फायदा शेतकऱ्याला झाला पाहिजे उभं करण्याकरता, परंतु लोबाड जनरल इन्शुरन्सचे लोक जे आहेत आणि त्यांची जी चमू आहे, बाहेरची चमू या ठिकाणी त्यांनी हायर केलेली आहे, ते चमू येत असताना गावात फिरतात आहे आणि त्या शेतकऱ्याला पैसे मागतात, पैशाची मागणी करतात आहे। माझी विनंती आहे त्या अधिकाऱ्यालाही, आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या लोकांकडे, ते लोक आहेत त्याच्याकडे पाहायला पाहिजे। शेतकऱ्याची कुठे पिळवणूक होता कामा नये आणि माझी विनंती परत शेतकरी बांधवाला आहे, हात जोडून विनंती माझी शेतकरी बांधवाला आहे की कोणी शेतकऱ्यांनी तुमच्या नुकसानीमध्ये त्या पीक विम्याचे जे अधिकारी आहे, लोबाड जनरल इन्शुरन्सचे अधिकारी असेल किंवा त्यांचे येणारे सर्वे करणारे लोक असतील, त्यांना 1 रुपया देऊ नये। काही अशा अडचणी आल्या असेल, ते जर सर्वे करत नसतील तर आपण आम्हाला सांगा, आम्ही त्या ठिकाणी येऊ। तुमच्या नुकसानीमध्ये ती नुकसान व्यवस्थित तपासण्याची जबाबदारी त्या इन्शुरन्स कंपनीच्या सगळ्या येणाऱ्या सर्वेची आहे। त्यांच्या अधिकाऱ्यांनी हे पाहिलं पाहिजे की त्यांची नैतिक जबाबदारी आहे। जर असे करत नसतील आणि इन्शुरन्स कंपनीचे अधिकारी याच्यामध्ये हायगे करत असतील तर मी एक सामाजिक क्षेत्रातला कार्यकर्ता म्हणून हे सहन करणार नाही। सगळ्या शेतकऱ्याच्या बाजूने राहील आणि अशा त्या ठिकाणी शेतकऱ्यावर अवलंबून आणणाऱ्या अधिकाऱ्याला नेम केल्याशिवाय राहणार नाही, पनिशमेंट दिल्याशिवाय राहणार नाही आणि अशा याच्यामध्ये कोणी शेतकऱ्यांनी 1 रुपया देऊ नये आणि व्यवस्थित सर्वे करून त्या ठिकाणी त्यांना योग्य मोबदला भेटला पाहिजे। याकरता शासनाला पण आम्ही विनंती करणार आहे, पण अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये हायगे करू नये ही विनंती आहे। शेतकऱ्यांनी याच्यामध्ये ज्या काही गोष्टी असतील, अडचणी असेल तर आम्हाला सांगा, आम्ही नक्की मदत करू, एवढं आपल्याला आश्वस्त करतो आणि थांबतो। धन्यवाद।